पुढची बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी वाद पुन्हा एकदा समोर आलाय। गाडी शिकणाऱ्या एका परप्रांतीय व्यक्तीने या भागातील एका गाडीला धडक दिली। त्यानंतर त्याने मराठी लोक भंगार आहेत असं म्हणत अरेरावी केल्याचा आरोप आहे। या घटनेची माहिती स्थानिकांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिली। समज देताना देखील परप्रांतीय व्यक्ती अरेरावी करत मराठी बोलण्यास नकार देत असल्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याला चांगलाच चोप दिलाय। एक परप्रांतीयाने लासरू कुटुंब यांच्या गाडीवरती म्हणजे धडक दिली। त्यांनी नुकसान भरपाई न करता उलट त्यांच्यावरती दादागिरी केली आणि तुम मराठी लोग भंगार हो, तुम्हारी गाडी भंगार है, तुम्हारा घर भंगार है, ही अशी मुजोरी। मग आम्हाला कळल्यावरती आम्ही तिथे गेलो आणि त्याला समज दिली, पण तरी तो उर्मटपणे बोलत होता की मी हिंदीत बोलेल, मराठी बोलणार नाही, काय करायचं करून घ्या। मग आम्हाला त्यांना समज मनसे स्टाईलने त्याला द्यावंच लागली। तुम्ही मराठी लोक आहे, तुम्हाला भंगार आहे, तुमचं घर भंगार आहे, तुमच्याकडे गाड्या नाही आहे, आमच्याकडे गाड्या आहे। म्हणलं तुझ्या गाडीची माझं आम्हाला दाखवते का? आणि मला शिवे द्यायला लागल्या, जाय कोणाकडे जाय, तुला मी पैसे देणार नाही। आणि मला कुठली शिवी देते? हरामजादी, तू पैसे मागायला आली। आणि मला त्यांनी शिवी दिली। मग मी येथून वाद आमचा वाढला। मी संरक्षण आणि मनसेचे लोक बोलले, सो त्यांनी आमचा खर्च भरून द्यावा, माझ्या आईची माफी मागावी। याचा 3-3.5 रुपये खर्च आलाय। ज्याने गाडी रिपेअर केली, तुम्ही त्याला जाऊन विचारावा की गाडीची हालत कशी होती, ती कशामुळे झालेली आहे। तो स्वतः साक्ष द्यायला तयार आहे, जो गॅरेजवाला आहे। आम्ही तक्रार केली की त्याने माझ्या आईवर शिवीगाळ केली, आमच्या मराठी लोकांना भंगार बोलला, माझ्या आईवर चालून आला तो। तर मी सदर गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केले, पण मला तिथून रिस्पॉन्स नाही आला। म्हणून मी मनसेकडे गेलो, तर नितीन पंडित यांना मी संपर्क साधला, त्यांनी मला इमिजिएटली मदत प्रोव्हाइड केली आहे। लासुरे कुटुंबांचा आम्हाला जेव्हा फोन आला, आम्ही इथे आलो, आमचे सर्व पदाधिकारी, आम्ही कुठलाही म्हणजे आम्ही कायदा कधी हातात घेतला नाही, आजपर्यंत घेणार पण नाही, पण आम्ही त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला। पण त्यांचं असं झालं की ते आम्हाला बोलले की तुम हमसे हिंदी में बात करो, मराठी हमको बोलेंगे नहीं और मराठी हमको आती नाही। मग ते ॲक्च्युली वेगळ्या देशाला वळून गेलं। मग आम्ही त्यांना म्हटलो की तुम्ही मराठी जर महाराष्ट्रात राहत आहे तर मराठी तुम्हाला यायलाच पाहिजे। ठीक आहे, तो त्यांच्यासाठी आम्ही हिंदी पण बोललो, पण ते उर्मट भाषा चालू झाली। राजसाहेबांनी सांगितलं आहे की जिथं अन्न यायचं तिथं लात मारली आणि ती मारली पाहिजे, आणि ती बसली तिथे त्यावेळेला लात। तर तिथं आम्ही पोलिसांचे थोडं वेळ निघून गेली असते तोपर्यंत, म्हणून ते आम्हाला जे सुचलं आम्ही ते केलं तिथे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।